आसमानी लढाच दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी आता जे तीन चर्चासत्र आहे केळीवरती आणि ऊसावरती याची आपण सुरुवात करणार आहे. पण सगळ्यांना माहित असेल की आपल्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना राजा पदवी मिळाली त्यावेळी राजा आणि त्यांच्यानंतर दुसरी राजा पदवी मिळाली शेतकरी राजा. शेतकरी राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर राजा पदवी कोणाला मिळालेली मिळणारी नाही फक्त मिळणार कोणा शेतकरी म्हणून आपला शेतकरी राजा. आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तई छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जवान जय किसान जय जवान जय किसान. ज्या काय आपल्या केळीमधल्या समस्या आहेत ज्या काय आपल्या ऊसामधल्या समस्या आहेत केळीचं ॲव्हरेज वाढवायचं आहे ऊसाचं ॲव्हरेज वाढवायचे बरोबर ना. गांडूळ वाढवायचा आहे मारायचा नाहीये बघा. सिगाटोका असेल पनामा असेल कारपा असेल केळीचा बुंदा असेल बोलीची साईज असेल घराची साईज असेल बरोबर ना. वादी असेल बरोबर ना. हे सगळं आपल्याला नीट करायचं आहे. शेजार म्हणजे 2 लाईन मधलं अंतर 2.5 फूट आणि 2 म्हणजे 7 फूट. ओके. त्याचं भविष्य कसं काय? त्याचं भविष्य कसं? ओके. हा पहिला प्रश्न आहे. मशागत न करता शेती करता येते का असं पकडा. केळीमध्ये निमंत्रणाचं प्रमाण काय वाढलं? ओके व्हेरी गुड. रान म्हणजे असं मुरमाड असेल हा. तिथं पोटॅशियमची कमतरता काय येते का? जास्त पानं खराब जास्त पानं खराब. ओके. आता सध्या लागणीच्या प्रमाणामध्ये पल्पचं प्रमाण जास्त आहे. हा काय होतंय निमा गडवरचा फुगतोय निम्यापासून खाली कवळच पिकतंय. कवळच पिकतंय. हा त्याच्यासाठी काय म्हणजे पर्याय आहे का लगेच नाही होण्यासाठी? लगेच नाही सा पाण्यात चिलिंग जी येते थंडीला हा त्याला पण काय आहे का? कीड या पिकासाठी मुळी सर्वात महत्वाची तर ती सारखी बंद पडते. आपण आपला ऊस आता गेला डिसेंबरमध्ये आपण लागणीची गडबड करतो. रानाची मशागत किंवा त्याची व्यवस्थित रान त्याला काय करावं लागेल मशागत कशी करावं लागेल आणि मग त्यानंतरच केळी लागवड किंवा ऊस लागवड पण करण्यासाठी रानाची मेहनत कशा पद्धतीने करावी. कुठल्याही पिकाच्या मशागतीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला काय करायची आहे चर्चा करायची आहे. काय करायची आहे चर्चा करायची आहे. तसं मनापासून जर शेतीवरती प्रेम केलं तर शेती चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते. आणि पहिली गोष्ट व्याजाच्या धंद्यापेक्षा सगळ्यात भारी धंदा कुठला तर शेती. कुठला धंदा? शेती. पण ज्याला कळलं त्याला कळलं. सगळ्यात महत्वाचं आपल्याला रानाच्या मशागतीत खूप चांगल्या प्रकारे काम करावं लागेल. कारण रानाची जर मशागत झाली तरच केळी चांगली येऊ शकते तरच ऊस चांगला येऊ शकतो. पहिले तुम्हाला डोक्यात काय करावं लागेल फिट करावं लागेल. सरांनी मला एक प्रश्न विचारला केळी केल्यानंतर लगेच मला काय लावायचं आहे ऊस लावायचा. कारण केळीचा बेवड आहे. केळीचा काय बेवड आहे. बेवड आहे मान्य आहे अमान्य करू शकत नाही. पण तिला ज्या केळीला ज्याला माती म्हणतो ना माती काळी आहे ह्या काळ्याने 2 गोष्टीवरती काम केलं पाहिजे. एक तिने ऊन पिलं पाहिजे. ऊन पिलं पाहिजे आणि हवा पिली पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर पेल्या तर तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही खत जास्त आणायची गरज पडत नाही. गरज पडते पण जास्त पडत नाही. तिने 2 गोष्टी पिले पाहिजे. म्हणजे काय ऊन आणि हवा. आता ऊन आणि हवा कधी पिली जाते? नांगरणी केली तर कल्टिवेटर मारला तर मशागत झाली तर रानपट्टी झालं तर. जुने लोक काय म्हणायची की सहज 100 टन निघायचा का तर ऊस निघाल्यानंतर परत 6 महिने ऊस 3 महिने 4 महिने 5 महिने रान कसं असायचं पडीक असायचं. त्या 4-5 महिन्यात काय व्हायचं हवा ऊन हवेतलं ऑक्सिजन
हवेमध्ये नायट्रोजन, हवेमध्ये फॉस्फरस, हवेमध्ये पोटॅश, हवेमधलं झिंक, हवेमधलं फेरस, हवेमधलं मॅग्नेशियम कोण प्यायचं? ती जमीन प्यायची. आणि जमीन पिली किती बटरागत फुगायची. फुगायचे का नाही फुगायचे? आता जमीन बटरागत फुगते का? नाही फुगत. याचा अर्थ पहिली गोष्ट आपण पहिली कमतरता कशावर दूर करावं लागेल? मशागत करावीच लागणार आहे. पण मशागत करण्याच्या अगोदर किंवा कुठलंही पीक लावण्याच्या अगोदर माझा पहिला प्रश्न असणार तुम्हाला की तुम्ही कुठलंही पीक लावण्याच्या अगोदर म्हणजे पीक घेतलं की लगेच पीक लावता मान्य, पण त्यातली ऍटलिस्ट तुम्हाला महिना, 1.5 महिना, 2 महिन्याचं काय द्यावं लागणार आहे? गॅप द्यावा लागणार आहे. आणि त्या गॅपमध्ये तुम्हाला काहीही करून ताक पेरावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? ताक पेरावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? तागात जेवढी ताकद आहे तेवढी कुठल्याच हातामध्ये ताकद नाही, हे आपल्याला माहिती. अवलंबत का? तर सवय लागली आहे. जायचं, टायली भरायची, ट्रॅक्टर भरायचा, आणायचं, इसकडायचं, टाकायचं, रिझल्ट येतो. बरोबर ना? जे औषध गांडूळ मारते, जे औषध जीवन मारते, तुमचा 100 टन एकरी औषध ॲव्हरेज निघू शकता का ऊसाचं? नाही. जे औषध गांडूळ मारते, जे औषध जीवन मारते, ते सिगोटॉक असेल, करपा असेल, कमी करू शकता का? नाही. आणि तुमचा शब्द काय रे? पण तुमच्याकडे पर्याय आहे का दुसरा? आहे का? गांडूळ बी वाचला पाहिजे, जीवाणू वाचलं पाहिजे आणि रोग बी कंट्रोल झाला पाहिजे. आहे का उपाय? पण माझ्याकडे उपाय आहे. टेन्शन घेऊ नका. गांडूळ बी वाचणार, गांडूळ बी वाढणार, जमिनीची ताकद बी वाढणार आणि रोग बी कंट्रोल होणार. मग याचा अर्थ पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला मातीव काम करावं लागेल. जी तुम्ही खतं टाकता ना त्याला म्हणतात रासायनिक खतं. रासायनिक खतं गुगलला जावा, गव्हर्नमेंटच्या साईटवर जावा, स्पष्ट लिहिले रासायनिक खतं टाकले की गांडूळ मारणार आहे, रासायनिक खत टाकले की जीवाणू मारणार आहे. पहिलं डोक्यात फिट करा की रासायनिक खत न टाकता सुद्धा तुम्ही कुठलंही पीक आणू शकता. हे तुम्हाला फिट करावं लागेल. सगळ्यात मेन मुद्दा होता आपल्याला जमिनीची काय करायची? मशागत करायची. तुम्हाला जमिनीमध्ये कुठलंही पीक करण्याच्या ताक पेरावं थोडं 15 लेट होऊ द्या, महिन्याभर काय होऊ द्या, पण तागामध्येच ऑलरेडी तुमच्या किती ताकद आहे? 2, 4, 5 टनाची काय ताकद आहे. कशामध्ये? हिरवळीचे खत म्हणजे काय? ताक. पेरता का? हानी बिगार पेरत नाही. दुसरा मुद्दा, पाचूट जाळता का? नाही. ऊसाचं 90 नाही 95% लोक काय करतात? ऊसाचं पाचूट जाळतात. काय जाळतात? ऊसाचं पाचूट जाळतात. बरं, जाळल्यावर फायदा का नुकसान? काय म्हणणार फायदा, काय म्हणणार नुकसान? काय म्हणणार फायदा? नुकसान कोण म्हणणार? उंदरं लागतात, साप येतात, अमुक येते, फलन येते, जे असं म्हणणार ना. फायदा कोण म्हणणार? आहे गेल्या वर्षी 60 टन निघत होतं, 80 टन गेले, 80 ते 100 वर गेलेलं आहे. का? तर ऑलरेडी त्या काचूळ जो आपला काचूळ असतो ना त्याच्यामध्ये 4 ते 5 टन काय सेंद्रिय खत आहे. कुजवली त्याचं काय झालं? खत झालं. मग त्याच्यामध्ये काय आहे? नत्र, स्फुरद, पालाश, झिंक, फेरस, कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, गंधक सगळं कशामध्ये आहे? कारण काय एक समजून घ्या, देवाने निसर्गाने सिस्टीम बनवून ठेवली इनबिल्ट. इनबिल्ट म्हणजे काय? तुमचाच रोग तुमच्यापाशी आहे आणि त्याचा इलाज तुमच्यापाशी आहे. असं निसर्गाने चक्र बनवून ठेवलंय. काय केलंय? चक्र. मला सांगा, उंदरं जर लय वाढली तर त्याला कोण खातं? साप खातं. काय बनवलंय ती? चक्र. मग ते सापाने जगायचं कसं? त्याला ते चक्र बनवलेलं आहे. ते चक्र काय ऑटोमॅटिक चाललं जातं. जर तुम्ही ऊसाची कुट्टी केली तर तुमचं तिथं 4-5 टन काय झालेलं आहे? ॲव्हरेज वाढलेलं आहे. आता लोकांचं म्हणणं आहे की कुट्टी आमच्याकडं कुजत, आमच्याकडं औषध आहे, त्याचं नाव आहे डिकम्पोजर. त्याचं नाव काय? ऊसाची म्हणजे तुमची लागण गेली, कुट्टी मग यंत्राने काय करायची? कुट्टी करायची. जमिनीत काय पडलेला असतो? पाला पडलेला असतो बारीक 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 बारीक. बरोबर ना? एक पंप घ्यायचा, पंपांना 50 मिली बायोक्रांती नावाचं एक प्रोडक्ट आहे आपलं डिकम्पोजर. ते पंपात टाकायचं. फक्त ते फवारायच्या आधी जमीन काय करून घ्यायची? ओली करून घ्यायची. ओली म्हणजे जमीन पडलं पाहिजे आणि फवारायचं. असं तुम्ही 2 वेळा फवारलं की मोजून फवारल्यापासून 30 ते 40 दिवसात तुमच्या पाल्याची काय होणार? माती. काय होणार? माती. आता पाल्याची जर माती जर झाली तर उंदरं लागतील का? नाही. बरं, उंदरं जर नाही लागली तर उत्पन्न घटेल का वाढेल? वाढणार. बरं, पाल्याची जर माती जर केली तर ॲव्हरेज काय झालं? वाढलेलं आहे. तिथं तुम्हाला काय घ्यावं लागेल? काळजी घ्यावी लागेल. समजा आता केळीची पानं आपण काय करतो? कट करतो का नाही करतो? कट करून कुठं टाकतो? दोन्हीच्या मध्ये, दोन्ही झाडांच्या मध्ये टाकतो किंवा लाईनच्या मध्ये टाकतो. पंप घ्यायचा 20 लिटरचा, त्यात 50 ml औषध टाकायचं. कशा फवारायचं? पाल्या फवारायचं. एवढं तर जमल का नाही जमल? म्हणजे आता केळीचा पाला जर कुजला तर त्याची काय झाली? माती झालेली आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला रानातला कुठलाही पालापाचोळा जाळायचा नाही. राहिला प्रश्न केळीची लागण. सगळ्यात फेमस लागण कुठली आपल्याकडं? 7-5. त्याला चॅलेंज आहे का? खरंच आहे का? सगळ्यांनी सांगा. 7-5 चॅलेंज आहे का? जसं 86 रुपये 30 उसाला अजूनही चॅलेंज नवीन व्हरायटी निघालेली
ही डोक्यात घ्या. जेवढी कुठल्याही पिकामध्ये हवा खेळती राहील, मोकळं राहील, तेवढं ॲव्हरेज वाढणार. बीज जर शुद्ध असेल तर रिझल्ट येणार म्हणजे येणार. तसं रोपं घेताना खात्री मी नाही करायची. खात्री कोण करणार? तुम्हाला करावी लागेल. कुठल्या कंपनीचं आहे, कसं आहे, काय आहे, कुठं बाग बघितली का, कसं गेलंय का, किती किलोचा घड भरलाय का, त्याच्यावर सिगोटा आलाय का, पनामा आलाय का, करपा आलाय का, बुंदी साईज किती, घडाची साईज किती, वादी कशी, हिरवा कलर कसा, हे तुम्हाला काय करावं लागेल. आलेला रोग म्हणजे काय? स्पॉट पडलाय आणि घालवा. स्पॉट पडला जातो का? यायच्या आधी मारलं तर स्पॉट येणार नाही. यायच्या आधी मारलं तर रेग्युलर पेक्षा स्पॉट जर तुमचे 100% असतील तर 10% येतील, 90% येणार. ही आपण काळजी घेऊ शकतो का? तर वातावरण तुमच्या माझ्या हातात राहिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट मुळी. दुसरी गोष्ट काय? रोप लावल्यानंतर पहिली काय शिकली पाहिजे? मुळी. कारण मेन गेम काय आहे? कुठलंही पीक करा त्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक मुळी आणि पान. मुळी आणि पान. समजा आठवड्यातून एकदा त्या केळीच्या प्लॉटवर गेला किंवा 3 दिवसाला गेला किंवा दिवसाला गेला तर किती वेळा बेड उकरून मुळी चेक केली त्यांनी हातवरती काढा. बेड उकारला आणि मुळी चेक केली आहे. 2 दिवसाला चेक करता, 5 दिवसाला चेक करता, 8 दिवसाला करता, 15 दिवसाला करता, महिन्याला करता, हातवरती करायला. हा, करपाय लागले हो. हा, आता बघा मेन तुम्ही मुद्द्याला आता आलेला. हा, तुमचं म्हणणं काय? असं शेतकऱ्यांच्यात मी बी शेतकरी. सर मुळी बंद पडली आहे, सर ते निमोटोड आलेला आहे, तो लगी येत नाही. कुठलाही आजार हा लगी होत. जसा कॅन्सर हा 3 वर्ष आधी उद्भवतो आणि 3 वर्षांनी कळतं काय झालंय, कॅन्सर झालेला आहे. त्याची लक्षणं तुम्हाला 3 वर्षापूर्वी दिसायला चालू होतं. तसं तुम्हाला कळलं की केळीचं वरचं टॉप, ज्याला शेंडा म्हणा, पान म्हणा, असं उलटं पलटं पडायला लागलंय, कलरमध्ये चेंज व्हायला लागलाय. केळीची जास्त कडची कडं ती जर कलर चेंज व्हायला लागलाय की समजायचं हिला काहीतरी कमी तरी झाले ना, जास्त झालेलं आहे. काय झालंय? कमी तरी जास्त झालेलं आहे. तर मुळीचं तुम्ही टेन्शन घेऊच नका. मुळीसाठी आमच्याकडे फक्त एकराला खर्च आहे 220 रुपये. एकराला खर्च किती? 220 रुपये. 1200 रोपांचा आमचा बजेट आहे फक्त 220 रुपये मुळीसाठी. दर 10 दिवसाला, कमी 10 दिवसाला, जास्तीत जास्त 15 दिवसाला सोडायचं म्हणजे सोडायचं. काय सोडायचं? सोडायचं म्हणजे सोडायचं. ह्याचं नाव काय? रूट मॅजिक. शशिकांत अजनाथपूर वैभवशेतच्यातूनच नेलं मी. हां रूट मॅजिक. कशाला सोडले तुम्ही? ऊसाला सोडले. किती वेळा सोडले? म्हणजे 15-20 दिवसाला हे चालतं. हेच चालू आहे. ही काय? ही ऊस आहे. हा, ही मुळी काय? हे ना इकडे दाखवा असे पलटी करून. दिसती का मुळी? शेपट मुळी. दिसती का मुळी? दिसती ना? म्हणजे आणि त्याचे एवढं इथेच अंतर पडलं. हा, दाखवा. ऊस स्पेशल म्हणून सोडलं. आणि मुळी नाही बंद पडली निमोटोड होणार नाही. निमोटोड कधी होतं पाहुणं? मुळी बंद पडली की. मी तुम्हाला आताच पहिला प्रश्न विचारलाय की कोण उकरून बघतो का बेड? हांडे उकरून बघ. आता मुळी चांगली आली की तिला काय आली पाहिजे? 2-4 पानं नीट आली, 2-4, 3-4 पानं आली पाहिजे. तर त्या पानासाठी आपल्याला लय भारी औषध आहे. लय भारी औषध आपल्याकडं आहे. कशासाठी? पानासाठी. कशासाठी? पान सुदृढ निघालं पाहिजे, पान लांब लचक लांब झालं पाहिजे. स्टीम ग्रो आणि रामावट. सगळ्यात महत्वाचं केळी चिकटायला, केळी चिकटली पाहिजे आणि केळीचा बुंदा काय झाला पाहिजे? असा वाढला पाहिजे. दुसरी गोष्ट, जी पानं आहेत ना ती पानं गुतळली नाही पाहिजे, पोगं गुतळलं नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं पानामध्ये कमीत कमी 9 ते 10 इंचचं अंतर पाहिजे. किती? जी पान निघतं 9, असं निघलं की असं निघतं, त्यात किती पाहिजे अंतर? 9-10 इंचचं अंतर पाहिजे. आपलं असतं का? बळबळ 5 इंच असतं. बरं, जेवढं अंतर कमी तेवढा घड बारका पडतो, जेवढं अंतर जास्त तेवढा घड काय पडतो? मोठा पडतो. आणि केळी लागण केल्यापासून कमी कमी 40, 42, 43, 44, 45 पानं निघाली पाहिजे. तवा कुठं तरी घड 40-42 किलोचा जाऊ शकतो. जेवढा पान तेवढा घड. ही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेवढी बुंद्याची साईज तेवढी घडाची साईज. 20 इंच बुंदा 20 किलो, 30 इंच बुंदा 30 किलो, 35 इंच बुंदा 35 किलो, 40 इंच बुंदा 40 किलो, 45 इंच बुंदा 45 किलो. आता ह्यासाठी तुमच्याकडं जैविकमध्ये पर्याय आहे का? बुंदा वाढला पाहिजे, रोपातलं अंतर वाढलं, पानातलं अंतर वाढलं पाहिजे, पोगा गुतला नाही पाहिजे आणि त्याची जी काय केळीची कमतरता आहे ती भरून निघली पाहिजे आणि गांडूळ गेला नाही पाहिजे. असं आहे का तुमच्याकडे? काय आमच्याकडे आहे. ह्याचं नाव आहे बायोसमृद्धी केळी स्पेशल. नाही, हे कशा काम करतं? रोप लागण केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत. रोप लागण केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत. मग काय काय प्रॉब्लेम असतात? रोप चिकटलं पाहिजे, चिकटून देणार. रोपाचा बुंदा वाढला पाहिजे, करून देणार. पानातलं अंतर वाढलं पाहिजे, करून देणार. गुंडळी नाही झाली पाहिजे, कशाची? पोगाची, ती करून देणार. पानाची काय वाढली पाहिजे? साईज वाढली पाहिजे, करून
देणार, कमळ मोठं पडणार. काय म्हणणार, तुमचं रेग्युलरपेक्षा कमीत कमी 10 इंच 9 इंच 8 इंच 12 इंच कमळ काय पडणार, मोठं. बरं, कमळ मोठं बाहेर पडलं तरच घर चांगला पडू शकतो. याचं 1200 रोपांचा म्हणजे 1200 रोपांना 5 लिटर सोडायचे. किती? 1200 रोपांना 5 लिटर सोडायचं आहे. किती दिवसाला? कमीत कमी 10 दिवसाला, जास्तीत जास्त 15 दिवसाला. म्हणजे कमीत कमी महिन्यात 2 किड, जास्तीत जास्त 3 किड सुटलीच पाहिजे. हे सोडताना मला तुम्हाला विनंती करायची आहे, हे सोडताना बुंदेला काय गुंडाळायची, चिकट टेप. काय गुंडाळायची, चिकट टेप. आणि मग सोडायचं, तोपर्यंत सोडायचं नाही. मग रोप एवढा असेल तरी चालेल, त्याला काय गुंडाळायची, पहिली चिकट टेप. आणि पहिली गोष्ट, रोप बारका असेल तर टेपने काय मोजायचं, रोपातलं पानातलं अंतर मोजायचं, अंतर बरोबर ना. आणि हे सोडल्याच्या नंतर 15 दिवसांनी परत बदल सांगायचं. मला हे कशावर काम करणार, लागण केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्णपणे काम करणार. म्हणजे मग ह्याला जर वाटलं तुम्हाला की माझ्या पीक म्हणजे ह्याला केळीला मायक्रोनची कमतरता आहे, कशाची कमतरता आहे, मायक्रोनची, तर आपल्याकडे क्वालिटी मायक्रोन आहे ऑर्गॅनिक मधलं. ह्याने गांडूळ मरत नाही, गांडूळच्या आगावर टाका मारणार नाही. मायक्रोन 555. तुम्ही आता हे जे केळी स्पेशल वापरले, काय वापरले तुम्ही, केळी स्पेशल बायोसोबत वापरले. कुठल्या पिकाला वापरले, केळीला. पानात अंतर हा आणि कमळमध्ये फरक. कमळमध्ये फरक. मग आता खरं सांगा, दरवर्षी तुम्ही केळी करताच, यावर्षी जर केळी स्पेशल वापरलं आणि मागच्या केळीच्या पिकामध्ये काय बदल जाणार तुम्हाला, फरक आहे. किती टक्क्यात, 40-50% फरक. आणि डोस किती गेले, डोस ह्याचं रासायनिक तर भरपूर केलं तरी बी रिझल्ट मिळत नाही, तसं ह्याचा मी रिझल्ट मिळतो. पण मला काय म्हणायचं की ह्याचे तुम्ही डोस किती केले, फक्त 2. हा 2. आता मला खरं सांगा साहेब, त्यांनी किती डोस केले, 2. किती केले, 2 डोस मध्ये त्यांना रासायनिक पेक्षा किती टक्के रिझल्ट झाला, 40 ते 50. मग रासायनिक चांगलं का जैविक चांगलं, साईज चांगली भरली पाहिजे आणि ती केळी नजर भरली पाहिजे, तुमच्या नाही, कोणाच्या, या पर्यायच्या. मग असे प्रश्न करा तर या पर्यायला कोणाची भरली पाहिजे, या पर्याय, कोणाची भरली पाहिजे, या पर्याय. त्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहे स्पेशल साईजसाठी. कशासाठी, साईजसाठी. गांडूळ मारणार नाही, हे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. गांडूळ मारणारा, जीवन मारणारा नाही, पर्यावरण धोका नाही. 1200 झाडांना 5 लिटर सोडायचे. हे सोडल्यापासून तुम्हाला 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या दिवशी काय दिसणार फरक. कशासाठी, साईजसाठी. कशासाठी, बरं साईज वाढली, काय वाढलं, टनेज. काय वाढलं, टनेज वाढलेलं आहे. म्हणजे केळीचं रोप पळवायचे म्हणजे काय, शेंडा पळवायचा फास्टमध्ये. ज्ञानशक्ती ऑल इन वन. याचा 1200 रोपांचा खर्च आहे फक्त 1180 रुपये. किंवा माझ्या बागाला होतोय निमेटोड. माझ्या बागाला काय होतं, या निमेटोड. तर आपल्याकडे तिकडे स्पेशल प्रोडक्ट आहे. नाव काय, नाव ऐकलं घ्यायचं, लय फेमस आहे औषध. वापरले, कसं काय रिझल्ट आहे, कुठल्या पिकाला वापरले, केळी, काय रिझल्ट आहे, करप्यासाठी भीमसेन कापूर निमकरणचं वापरलं. किती फवारणी गेल्यात, ड्रिप पण सोडलं होतं, ड्रिप पण सोडलं होतं. मग करप्याला काय अनुभव आला तुम्हाला, मुळी बी चालू झाली, हा. करपा बी थांबला. करपा बी थांबला. डोस किती गेलाय, एकच केलं. एकच गेलाय. कसा रिझल्ट आहे सर, चांगला होता, कसा रिझल्ट आहे, 1 नंबर. कुठल्या पिकाला, केळीला. खालनं सोडलं ड्रिप मधनं, ड्रिपमधनं. किती वेळा सोडल्या, 2दा. कुठल्या रोगावरती नियंत्रण झाले तुमचं, निमेटोड नाही, करप्या. ओके, दोन्ही सांगत आणि मुळी लागली. हे औषध जर तुम्ही ड्रिप बंद सोडलं, प्रति 1200 झाडाला 1 लिटर, प्रति 1200 झाडाला 1 लिटर. आणि भीमसेन कापूर 200 ते 250 ग्राम प्रति बॅलरला, प्रति 1200 रोपाला. कुठनं, ड्रिप मधनं सोडण्यासाठी. हे औषध दर 45 दिवसाला कंपल्सरी कशाला सोडायचे, केळीला सोडायचं, म्हणजे सोडायचं. हे जर सोडलं तर तुमची मुळी बंद पडणार नाही, निमेटर होणार सुद्धा नाही. आणि निमेटर जर नाही झाला तर करप्याचा बाप बी येणार नाही. तसं ही मुळीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतं, निमेटवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतं. स्पेशली डाळिंबाच्या तेल्यावरती, डांबऱ्यावरती, कुजवीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतं. हे जर तुम्ही औषध गडाव फवारलं, गडाव फवारताना ते काळजी घ्यायची. या कमळातनं बाहेर पडलं, कमळ थोडंसं उमललं की याची पहिली फवारणी करायची. कारण कमळ बाहेर उमललं की त्यावेळेस व्हायरल इन्फेक्शन कसं झालं होतं, त्या बारीक केळीच्या स्पॉट पडतात. ॲक्च्युअल तुमचं स्पॉट त्यावेळेस आलेलं असतात, परत आलेलं ते उमलताना जर तुम्ही याचा स्प्रे घेतला ना, 1 लिटर पाण्याला निमकरण 1.25 मिली आणि 1 लिटर पाण्याला अर्धा ग्राम भीमसेन कापूर. कशा स्प्रे करायचं, हां बॉडी इंजेक्शन करतात त्या पद्धतीने नाही, बघ फवारायचं आपला इंजेक्शन करायचं, फक्त फाडा फवारायचं उमललं की. त्याच्यानंतर दर 10 दिवसाला याचा स्प्रे घेतला ना, बाग जाईपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत तुमच्या केळीच्या घडावरती स्पॉट येणार नाही. हे कसं काम करतं, घडावरती स्प्रे करायचा, पानावरती स्प्रे करायचा. पानावरती स्प्रे केला तर करपा, पनामा, सिगाटोका काय होणार, कंट्रोल होणार. ड्रिपमधनं सोडलं सगळं कंट्रोल राहणार. परत दर 30 दिवसाला, 35 दिवसाला, 40 दिवसाला, 45 दिवसाला ड्रिपमधनं सोडावंच
लागणार नाही. अतिरिक्त रासायनिक खतामुळे पानामाजी काय ना करपा फिरपा फरपा ते आलेला आहे, हे लक्षात घ्या. फक्त माझं एक मत आहे, पक्की बांधणी करताना जर तुम्हाला रासायनिक खताच्या ऐवजी कोंबड खत, शेणखत, गावखत, लेंडी खत, लेंडी पावडर जर वापरता आली तर अतिउत्तम. आता हे झालं केळीचं. दुसरा प्रश्न ऊसाचा. तर मेन आपण येऊ ऊसावरती. कशावरती या? ऊसातलं सरीतलं अंतर किती आहे? माझं असं मत आहे, माझं वैयक्तिक, कुठल्या कंपनीचं पिंपरीचं, माझं वैयक्तिक मत आहे 5/2 6/2 जी ॲव्हरेज निघतं तुमचं त्याच्यामध्ये कमीत कमी 30% वाढ करून घ्यायचं. ही लागण केली तर जेवढी लागण पाताळ तेवढं ॲव्हरेज वाढणार. तर पहिली गोष्ट ऊसाचं मॅनेजमेंट फक्त 3च गोष्टी असतं. जसं केळीचं मॅनेजमेंट काय असतं? मुळी नीट चालणं, बुंद्याची साईज होणं, पानातलं अंतर आणि घडाची साईज, संपलं. ह्याच्या पलीकडे काय लागत नाही, ते आपलं तयार करून देणार आहे. दुसरी गोष्ट ऊसाला लागतं 3 गोष्टी: फुटव्यांची संख्या, कांडीतलं अंतर आणि पेऱ्याची जाडी, संपलं. असे एवढं जर केलं तर तुम्ही 100 टन काढू शकता. कोंबड्या काय जळतात? 10 फुट असेल बांधणी करताना तर तोडताना 10 फुट असतात का? त्याचं उदाहरण सांगतो, जिवंत उदाहरण. बांधणी करताना आपण त्या ऊसाच्या कोंबऱ्यावरती, ऊसाच्या फुटीवरती, ऊसाच्या ओरावरती काय टाकतो? खोंगाभर काय टाकतो? टाकलं, गेलं कुठं? पोग्यातनं खाली मुळे पेशी गेले, बरोबर. आणि त्याच्या ओरावर गुडघाभर काय भरली? माती भरली. ओके. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, पाणी दिलं. दुसरं पाणी द्या, पहिलं पाणी द्या, दुसरं पाणी द्या, तिसरं पाणी द्या, चौथं पाणी द्या, तरी ती जी पाणी ना त्या खतापर्यंत ठेवलंत. आणि जोपर्यंत त्या खताला ओलावा तयार होत नाही तोपर्यंत ती काही इरगळत नाही. मग ती जर नाही इरगळलं त्या दघीनी मुळी काय होती? मरती मरती मरती. मग मुळी मिरी कोंबारा मारायला चालू होतो. आणि कोंबारा मारला की आपण एकतर आपण असे हे लावतो तर्क वितर्क. एक तर हुमणी लागली असेल, वाळवी लागली असेल, किंवा उंदरं लागली असतील, किंवा पाणी कमी पडलं असं, काय ना काय तर्क वितर्क लावतो का नाही लावतो? मला सांगा, एक सिंपल उदाहरण होतं. आपल्या जर टॉनिक लय पाजलं, टॉनिक म्हणजे भूक लागायचं, आणि जेवायचं नाही तर काय होईल? मरून जाईल. टॉनिक म्हणजे काय? भूक वाढवतं ना. तसं त्याला पाणी नाही मिळालं, उराव खत, त्याच्या उराव माती, आणि जर पाणी नाही मिळालं, पाणी जर नाही ठेवलं तर मुळी चालणार का? नाही. मग तुम्ही 100 जर कोंबडा काढलं ऊस स्पेशल, पण ह्याच्या खाली काय लिहिलंय? वाढीसाठी आणि जाडीसाठी. किती मी सोडलेले हां 2 एकराला, हां. तर मला 85चं ॲव्हरेज पडलंय. किती ॲव्हरेज पडले? 85चं पडलेलं आहे एकरी. हा, एकरी. ओके ओके. मग त्याला रासायनिक किती वापरले? रासायनिक फक्त एकदाच बांधताना वापरली. हां. परत नंतर रेग्युलर हाईस सोडले. ही सोडले. हा, ऊस स्पेशल, ही आपलं ज्ञानशक्ती आणि आणू बायोसृष्टी सोडलेलं. किती वेळा सोडले? किती वेळा सोडले? तर मी ती 15 दिवसाला सोडायची. हा, ते मुळीचे सोडले. 15 दिवसाला? 15 दिवसाला ती मुळीच आणि ती कॅन्डी सगळं सोडायचं. संघ सोडायचा. 15 दिवसाला. किती टनाचं ॲव्हरेज आहे? 85चं. दरवर्षी किती जायचं? दरवर्षी मला 60-50 50 पुढे जात नव्हतं. 50 म्हणजे 60 पकडा. 60 पकडा. किती टन वाढलो? ती केळीच राहणे आपलं. नाही 60 पकडा. 60 पकडा. 25 वाढलं. किती वाढलेलं? 25. सॉरी, जेवढा लागण गेला तेवढा काय जाणार? खोडा. आता खरं सांगा, जेवढा लागण जातो तेवढा खोडा जातो का? नाही. का जात नाही? का जात नाही? काय नाव याचं? बायोकरंडी. याच्यामध्ये ॲझो PMB, KMB, सुडोट्रायकोबॅसिलस सगळं दिलेलं आहे. ॲझो PMB काय म्हणजे काय? एनच्या बॅक्टेरिया, पीच्या बॅक्टेरिया, केच्या बॅक्टेरिया, बरोबर ना. आणि सुडोट्रायकोबॅसिलस म्हणजे काय? ती बुरशीव काम करतं, किडीव काम करतं, बरोबर ना. हे जर दिलं तर एका दगडात किती पक्षी? 5-6 पक्षी मारणार. आणि याचा एकरी खर्च आहे. एकरी डाळिंबाला, केळीला, ऊसाला फक्त 735 रुपये. 735. ही काम काय करणार माहिती का? तुम्ही जे काय खाद्य टाकले ना 10, 12, 13, 14, 15 वर्षी, मागच्या वर्षी, ती सगळं आपटे करून देणार. मग त्यात काय करून देणार? शेणखत, लेंडीखत, गावखत, सगळं. टेन्शन घ्यायची गरज नाही. पण दर महिन्याला सुटलंच कशाला? ऊसाला आणि केळीला. स्पेशलिस्ट रामायगृत ऊस स्पेशल वापरले. ऊस स्पेशल वापरल्यावर काय रिझल्ट आला तुम्हाला? चांगला आला रिझल्ट. किती डोस केले तुम्ही? 2 केली. 2 डोस मध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? चांगला जाणवला. 50% म्हणजे किती कांड्या वाढल्या? नंतर हा, बांधणी केल्याच्या नंतर सोडलं होतं. तुम्ही कुठल्या पिकाला रामाडे कंपनीचं खत वापरले? केळी वापरले. कुठलं खत वापरले? रूट मॅजिक वापरले. रूट मॅजिकचा तुमच्या केळी पिकाला काय रिझल्ट आला तुम्हाला? मुळीसाठी. बरं, केळी स्पेशल वापरले. बायोसमृद्धी केळी स्पेशल आणि रूट मॅजिक वापरलं आहे. मुळी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले. केळी डेव्हलप झाली का? कमी खर्चात का जास्त खर्चात? कमी. बरं, जैविक का केमिकल आहे? जैविक. बरं, ही जर तुम्ही रूट मॅजिक आणि केळी स्पेशल वापरलं नसतं तर तुमच्या केळीचं उत्पन्न वाढलं असतं का? नक्की. मग आलेचे एकच डोस वाढलाय बघा. एकच डोस वाढलेला तरी पण शेतकरी काय आहे?
खुश आहे. मी केळीसाठी वापरले स्पेशल केळी बायोसमृद्धी केळी स्पेशल वापरले. हा 2 डोस केलेले. 2 डोस केले. मग 2 डोस मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? बुंद्यात आणि पानाच्या साईज मध्ये आणि वादी. बुंद्याची साईज, पानातलं अंतर आणि वादीमध्ये तुम्हाला काय दिसला? फरक दिसलेला आहे. आता ही जर खतं वापरली नसती तर तुमचं केळीचं उत्पन्न वाढलं असतं का? नसतं. नक्की. मग केळीचं उत्पन्न ह्या रामाडीच्या औषधामुळे किती टक्क्यांनी वाढल्यागत वाटते तुम्हाला? 30-40% वाढले. 30-40 टक्क्यांनी वाढल्या. मग आता जी काय आपली केळी बागायतदार आहेत, ह्या केळी बागायतदारांना रामाडे कंपनीच्या बायोसमृद्धी केळी स्पेशलचा रूट मॅजिकचा काय सल्ला असेल? त्यांनी वापरून बघावं आणि मग अनुभव सांगा. तुम्ही कुठल्या ऊसाला काय वापरले? ऊस स्पेशल वापरले. हा ऊस स्पेशल, एक मिनिट लक्ष द्या. ऊस स्पेशल वापरले काय वापरले? ऊस स्पेशल, ज्ञानशक्ती ऊस स्पेशल वापरलेलं आहे. त्या ज्ञानशक्ती ऊस स्पेशलचा तुमच्या ऊसाला किती डोस केले तुम्ही? 2 डोस केले. 2 डोस केलेत. कधी केलेत? बांधणीच्या नंतर डोस केलेत. मग ह्या 2 डोस मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? 60% फरक पडला. फरक म्हणजे काढण्यानंतर किती वाढले? इतीच्या मोरं. आणि ह्या 2 महिन्यामध्ये किती कांडे सुटले तुमच्या ऊसाला? एवढं काय मापलेलं? मग इतीची कांडी. बरं, सोडायच्या आधीची कांडी आणि सोडल्याच्या नंतरच्या कांडीत काय फरक आहे? सोडायच्या आधी कांडी किती इंचाची आहे? बारीक आहे. आणि सोडल्यानंतर बरं पिकाला वापरले? आडसाली ऊसाठी वापरले. काय ज्ञानशक्ती ऊस स्पेशल वापरले. ऊस स्पेशल वापरले. बायोसृष्टी वापरले, बायोसमृद्धी वापरले, रूट मॅजिक वापरलेलं आहे. आडसाली ऊसाला. तर त्याचा काय तुम्हाला अनुभव आला? अनुभव काय नाही सरासरी मला ह्याच्या आधी 60च्या पुढे अवरेज पडलं नाही. 85चं अवरेज पडलंय. कंटिन्यू वैभव सांगितलं तसं सोडलेलं. हा बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं ॲव्हरेज होतं 60 टनाचं, आता 45 टनाचं ॲव्हरेज पडले. तुमचा ऊस तुटून गेलेला नाही. आता मला सांगा, रामाडे कंपनीची जैविक खतं जर वापरली नसती तर 60च्या पुढे काटा हल्ला असता का? नसता हल्ला. पण डायरेक्ट किती गेला आपला? 85. म्हणजे किती टनाने ॲव्हरेज वाढले? 25 टनाने ॲव्हरेज वाढलेलं. कुठल्या पिकाला वापरले? केळीला वापरले. निमकरण भीमसेन कापूर तुम्ही केळीला वापरलं होतं. मग ह्या निमकरण आणि भीमसेन कापूरचा केळी पिकाला कुठल्या रोगाला रिझल्ट आला? निमेटोसाठी. करपा येत होता, तोच गळ्याचा थांबलेला आहे. मग तुम्ही निमकरण कापूर फवारणी केली का ड्रिप मधून सोडले? ड्रिप मधून सोडले. किती वेळा सोडले? 2दा सोडले. मला आता खरं सांगा लबडे साहेब, जर तुम्ही हे निमकरण आणि भीमसेन कापूर जर ड्रिप मधून 2 वेळा जर सोडलं नसतं तर करपा आणि निमेटोड हा कंट्रोल झाला असता का? नसतं. आपण तरी पण रिझल्ट टॉप आलेला. नेमकरणचं कसं आहे, एक तर निमोटेड कंट्रोल होते. हा. वरनं करपा मुळी चालू प्लस मुळी बी चालू होते. म्हणजे मुळी बी संगच कार्य करते. तिन्ही संगच कार्य. मग आता तिन्ही संगच कार्य करणारं ह्याच्या आधी औषध तुम्ही बघितलंय का? नाही आपल्या आता आहे औषध कॉस्टली जास्त आहे, शिवाय केमिकल आहे. आपलं कसं आहे? जैविक आहे. मी ऊसावर 3 फवारण्या आळवून 3 घेतली. हां रामा गोल्ड म्हणून. हां. तर त्याचा इतका भारी रिझल्ट आहे की माझा 2.5 महिन्यात मी ऊस बांधता. 2.5 महिन्यात ऊस बांधता. बर. कांडी चालू झाली. कांडी झाली. तर प्रत्येकाने ती जर प्रोडक्ट जर वापरला का नाही तर आपल्यात बरीच सुधारणा होऊ शकते. होते. आता मला खरं सांगा साहेब, शेतकरी मित्रांनो, 2.5 महिन्यामध्ये ऊस बांधला जातो का? बरोबर ना. पण ह्या शेतकरी मित्रांनी 2.5 महिन्यात ऊस काय झालाय? बांधलाय. त्या 2.5 महिन्यामध्ये रामाडे कंपनीच्या किती फवारण्या केल्यात तुम्ही? 3 फवारण्या केल्यात. आणि आळवणी किती केल्यात? 3 केल्यात. म्हणजे आळवण्या 3 आणि फवारण्या 3. बाकीचा दुसरा विषय नाही काय. काहीच नाही. रासायनिक खत, दाणेदार नाही. खरं सांगा, मी वापरलेला प्लॉट आहे. बघा हा वापरलेला प्लॉट आहे. हा काय आहे? शेतकरी मित्रांनो वापरलेला प्लॉट आहे. कुणाला जर खोटं वाटत असेल तर ह्यांना प्लॉट दाखवायला काय हरकत नाहीये. बायोसमृद्धी वापरलं होतं. तुम्ही बायोसमृद्धी कुठल्या पिकाला वापरलं होतं? केळीसाठी वापरलं. मग त्या बायोसमृद्धी केळी स्पेशल वापरलं होतं, बरोबर ना? मग त्या बायोसमृद्धी केळी स्पेशलचा तुमच्या केळी या पिकाला काय अनुभव आला तुम्हाला? आपली बाग थांबली होती. वाढत नव्हती. बागची वाढ थांबली होती आणि बाग पिकअप घेत नव्हती. मग त्याचा किती डोस केला तुम्ही? त्याचं एकच सोडलं होतं. पण त्याचा एकाचा रिझल्ट मिळाला. पण माझ्याकडून दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे परत सोडणं जाणं. पण ज्या टायमाला ते केळी थांबले होते त्यांच्याकडे आल्यानंतर बायोसमृद्धी सोडलं होतं. त्यामुळे केळीची वाढ भरपूर झाली. आता मला सांगा, तुम्ही एका डोसमध्ये खुश आहे, काही कारणास्तव तुम्हाला करता आलेले नाहीत, पण ते जर तुम्ही डोस कंटिन्यू जर केले असते तर केळीचा प्लॉट नजर लागण्यासारखा आला असता का? हो, 100%. म्हणजे रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो, एका डोसमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देते. पण कंपनीचं म्हणणं तुम्हाला शेड्यूल फॉलो करावं. शेड्यूल फॉलो केली रिझल्ट 1 नंबर आहे. म्हणजे भीमसेन कापूर वापरला. रूट मॅजिक निमकरण वापरले. कुठल्या पिकाला वापरले? पेरूला वापरले. मग पेरूला तुम्हाला काय फरक वाटला निमकरण म्हणून? झाडं जायला लागली होती. त्याचं ड्रेसिंग केलं. बरं, निमकरण आणि रूट मॅजिकचं ड्रिंचिंग केलं. बरं, मग ड्रिंचिंग केल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? झाडं जायला लागलेली झाडासाठी परत पकडली. नक्की.
बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं म्हणणं काय की पोळ सरांचं की पेरूला तुमचं झाडं जात होते निमेटोड म्हणा कशामुळे म्हणा, पण त्याला तुम्ही निमकरंज कापूर म्हणजे निमकरंज आणि रूट म्हणजे सोडल्यामुळे काय आला रिझल्ट टॉप आला. किती डोस केले तुम्ही? 2 डोस केले. 2 डोस केलेत. एक ड्रेसिंग केलं आणि खालून सोडलं. बरं, त्याच्यानंतर परत रोपं जाण्याचा काय प्रादुर्भाव? आणि कमी प्रमाण लई कमी. एकदम कमी प्रमाणात. धुळे चारित जा तू अल्लाद, हळू दे तिकडे तू वस्ताद.